तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम. तर आज हा आपण व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा. तर वैशाख शुद्ध तृतीयेला अक्षय तृतीया असे म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. तर या तिथीला 3.5 मुहूर्तांपैकी अशी ही तिथी आहे. तर या तिथीला नरनारायण परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे. म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव आपण साजरा करत असतो. तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे. कोणत्या युगाचा? त्रेतायुगाचा. यासाठी ही पर्वणी मध्यान्हव्यापिनी धरतात. परंतु श्री परशुरामाचा अवतार प्रदोषकाळी झाला होता. म्हणून जर द्वितीये दिवशीच मध्यान्हापूर्वी तृतीया लागत असेल तर त्याच दिवशी आपण अक्षय तृतीया साजरी करत असतो. तर या दिवशी व्रत करणाऱ्याने प्राप्तकाळी म्हणजे सकाळी स्नान करून नरनारायणासाठी भाजलेले जव, अगर गव्हाचे पीठ, परशुरामासाठी जे अन्न आहे ते आपण नैवेद्य द्यायला पाहिजे. तर हा धार्मिकांचा उत्सव आहे. या दिवशी दिलेले दान, अगर केलेला जप, स्नान आदी कृत्याचे फल अनंत असते. सर्वच अक्षय म्हणजे नाश न पावणारे होते. यामुळेच या तिथीला अक्षय तृतीया असे म्हणतात. तर या दिवशी सोने किंवा जड जवाहीर आपण खरेदी करू शकता. असे केल्याने त्यात सतत वाढ ही होत असते. तर या दिवशी मातीचे माठ किंवा रांजण गोरगरिबांना दान म्हणून आपण द्यावेत. तर या दिवसापासून माठातील थंड पाणी पिण्यास आपण सुरुवात करत असतात. त्यामुळे आपले आरोग्य हे उत्तम राहते. तसेच आपण आंबे देखील गोरगरिबांना दान करावेत. म्हणजे या दिवसापासून आंबे खाण्यास आपण सुरुवात करत असतो आणि आपले आरोग्य हे उत्तम राहते. तर या दिवशी आपण मंत्रपठणास किंवा नामस्मरणास सुरुवात करूयात. तर यापैकी कोणताही मंत्र तुम्ही म्हणू शकता. ओम नमो भगवते वासुदेवाय. सर्वमंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. रघुदेव कुलधातु सहस्रबाहु मर्दिनं रेणुकानयनानंद परुषं वंदे विप्रदनं. ओम राम राम परशुरामाय सर्वसिद्धिप्रदाय नमः. या दिवशी असे मंत्र म्हटल्याने आपल्यावर माता लक्ष्मीची अखंड कृपाही लाभत असते आणि तिचा निवास आपल्या घरात कायम राहतो. तर या दिवशी